नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये सावलीने आता खरोखर जबरदस्त सत्य आणून आता भैरवीच्या काळजाचा ठोका चुकवलेला असतो. तिलोत्तमा सानिकाचे भयानक सत्य, भूतकाळातील ते भयानक सत्य, त्या संबंधी नेमकं काय घडलं, भैरवीने काय केलं, हे सगळं आता सारंग आणि अनामिकाचा ज्या वेळेस आता विधी होत असतो आणि विधीला सुरुवात होताच आता सावली तिथे येऊन कोणता सत्याचा धमाका करते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता अमृता आणि तारा किचनमध्ये येतात. तर अमृता आता ताराला म्हणते, मला या सावलीची खूप काळजी वाटते तारा. बघ ना ग, की तिच्या वाट्याला ना काय दिवस आले आणि तिच्या समोर दुसऱ्या मुलीसोबत सारंगला लग्न करावं लागतंय, म्हणजे तो लग्नाचा विधी करावा लागतोय. तारा म्हणते, अमृता वहिनी तुम्ही एकदम बरोबर बोलताय. सावलीचं त्या सारंगवरती किती प्रेम आहे, तरीसुद्धा सावलीने किती जबरदस्त डिसिजन घेतला आहे. आणि तारा म्हणते की मला वाटतंय बहुतेक ना सावलीला हे सगळं सहनच होत नसणार, म्हणूनच तिने देवळ्यात जाण्याचं कारण सांगितलं आहे. अमृता म्हणते एकदम बरोबर. आणि त्याच वेळेस आता इकडे गुरुजींनी आता विधीची सगळी तयारी केलेली असते. आणि तिथे आता तिलोत्तमा सारंगला म्हणते की सारंग, हे बघ विधीची वेळ टळून चालली, आणि जर विधीची वेळ टळून गेली, मुहूर्त जर टळला, तर मग आपल्याला अपेक्षेसारखं फळ मिळणार नाही सारंग. ते ऐकताच आता गुरुजी बोट करत म्हणतात, सारंग, तिलोत्तमा मॅडम अगदी बरोबर बोलताय. आणि एकदा का मुहूर्त हुकला तर विधीला काहीही अर्थ उरणार नाही, असे आता गुरुजी सारंगला बोलता क्षणी सारंग म्हणतो की ठीक आहे. आणि आता इकडे सारंग तोंडाला हात लावतो. तर भैरवी म्हणते की सारंग, अरे गुरुजी काय सांगतात ते ऐक ना. आता भैरवी म्हणते की हे बघ सारंग, अरे सगळेजण टाटकळलेत रे, आणि मी सावलीला चांगलं ओळखते. सावलीला ना हे सगळं सहन होणार नव्हतं, म्हणूनच सावलीने देवळात जाण्याचं कारण सांगितलंय, माहिती का तुला सारंग. आणि भैरवी म्हणते की सावली कदाचित येतही असेल सारंग, तोपर्यंत आपण विधी सुरुवात करायला काय हरकत आहे, बरोबर ना. आता ते सगळं ऐकून आता सारंग म्हणतो ठीक आहे, करू आपण विधीला सुरुवात. तर ते ऐकताच गुरुजी आणि भैरवी दोघेही खुश होतात. भैरवी गुरुजींकडे बघते आणि अखेरीच आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सारंग हा विधीसाठी तयार होऊन आता गुरुजींच्या समोर बसतो. आणि आता अनामिकासुद्धा सारंगच्या शेजारी बसते. आणि अखेर गुरुजी आता विधीला सुरुवात करतात. आणि इकडे आता सारंग आणि अनामिका दोघेही आता काळजीत पडून दोघेही एकमेकांकडे बघत असतात. आणि आता इकडे अमृता आणि तारा दोघीही आता चहा बनवतात. अमृता म्हणते, झालाय चहा, जायचं का आता बाहेर. तारा म्हणते, काय चाललंय आपल्या घरात अमृता वहिनी, काय माहिती. आणि त्याच वेळेस आता ताराच्या मोबाईलवर अखेर सानिकाचा तो व्हिडिओ येतो. आणि लगेच आता तारा तो व्हिडिओ अमृताला दाखवत म्हणते की हे काय चाललंय. दोघीही आता तो व्हिडिओ बघतात. तर इकडे आता गुरुजी विधीला सुरुवात करून मंत्रजप करू लागतात. आणि आता गुरुजी म्हणतात की चला अंतरपाठ लवकर धरा, आपल्याला लग्नाला सुरुवात करायची. आणि लगेच आता अंतरपाठ धरायला सांगता क्षणी आता इकडे सगळ्यांच्या मोबाईलवरती तो व्हिडिओ पडलेला असतो आणि सगळेजण मोबाईल बघतात. राजकुमार, नील, सारंग, चंद्रकांतराव सगळेजण उठून उभा राहतात. तर अंतरपाठ धरायला आता चंद्रकांतराव आणि गुरुजी पुढे येतात. इकडे आता ते सगळेजण मोबाईल बघत असलेले बघून आता भैरवी विचार करते, सगळेजण मोबाईल काय बघताय, काहीतरी नक्कीच घोळ दिसतोय. आणि इकडे आता सोहम नीलला तो व्हिडिओ दाखवतो. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा त्या सगळ्यांकडे बघत सारंगला म्हणते, काय झालं सारंग. आणि लगेच आता पाठीमागून थांबा असे म्हणत दरवाजातून सावली तिथे येते. सगळेजण आता दरवाजाकडे बघतात. आणि रागाने सावली आता दरवाजातून आतमध्ये येते. सावली आता रागाने त्या सगळ्यांकडे बघू लागते. तर सगळेजण सावलीकडे बघतात. आणि त्याच वेळेस आता रागाने सावली भैरवीकडे बघत आता सारंगकडे बघते. तर सारंग सावलीकडे बघत हसतो आणि सावली ही खुश होते. सावलीकडे बघत आता भैरवी म्हणते की सावली, अगं बरं झालं तू आलीस, आम्ही सगळेजण तुझीच वाट बघत होतो आणि तू येत नव्हती म्हणून आम्ही विधीला सुरुवात केली बरं का. तिलोत्तमाकडे बघत भैरवी सावलीला म्हणते की सगळं काही तुझ्या सुखासाठी होतंय सावली. आणि त्यानंतर इकडे आता भैरवी म्हणते, चला विधीला सुरुवात करूयात गुरुजी. तेवढ्यात अमृता तिथे येत गुरुजींना म्हणते की विधी सुरू करू नका गुरुजी. तर सावली म्हणते, तारा मॅडम तो व्हिडिओ जरा तिलोत्तमा मॅडमला दाखवता का. आणि लगेच आता तारा तो व्हिडिओ तिलोत्तमाला दाखवते. आणि तिलोत्तमा तो सगळा व्हिडिओ बघते. त्यामध्ये सानिकाने म्हटलेले असते की माझ्या या सगळ्या अवस्थेला मेंदळे कुटुंब जबाबदार आहे, आणि चंद्रकांत काका, नील तिलोत्तमा मॅडमच्या दबावाखाली असल्यामुळे त्यांनासुद्धा काही करता आलं नाही, असे म्हणत आता सानिकाचा तो सगळा व्हिडिओ तिलोत्तमा बघते.
आणि आता भैरवी म्हणते की हे तर माझं सत्य उघड आलं, सगळा व्हिडिओ तर सगळ्यांच्या समोर आला, आता मी काय करू असा विचार भैरवी करताच इकडे तिलोत्तमा म्हणते की माझ्या पाठीत भैरवी तू खंजीर खुपसलास आणि हे सगळं कटकारस्थान तू रचून तू केलंस ना हे सगळं. भैरवी म्हणते अगं तिलोत्तमा मी काहीच नाही केलं आणि मला नाही माहिती हा व्हिडिओ यांच्याकडे कसा आला तो. तर तेवढ्यात सावली म्हणते की भैरवी माई तुम्ही खोटं बोलताय. आणि सावली म्हणते की भैरवी माई हा व्हिडिओ दाखवून तुम्ही तिलोत्तमा मॅडमला वेटीजला धरलं आणि मला ना अगोदरच संशय होता. आणि सावली म्हणते की यासाठी भैरवी माईंनी साखरे डॉक्टरला सुद्धा बोलावलं, पण साखरे डॉक्टरशी सुद्धा या भैरवी माईने हात मिळवणी केली आणि त्यांच्या बाजूने वळून घेतलं. आणि त्यानंतर आता सावली सारंगला म्हणते की सारंग सर मला माफ करा, मी तुमच्यापासून हे सत्य लपून ठेवलं कारण मला सगळ्यांच्या समोर फक्त हे सत्य आणायचं होतं. आणि सावली म्हणते की म्हणूनच त्या दिवशी मी तिलोत्तमा मॅडमचा पाठलाग केला होता. ते ऐकताच आता तिलोत्तमा भैरवीला मोठा धक्का बसून दोघेही डोळे मोठे करत सावलीकडे बघतात. आणि त्या दिवशी मी ज्यावेळेस पाठलाग करून तिलोत्तमा मॅडमच्या पाठीमागे गेले त्यावेळेस ती अवस्था खूप भयानक होती आणि मी खूप भयंकर बघितलं. आणि घडलेली सगळी हकीकत आता सावली सगळ्यांना सांगते. तिलोत्तमा मॅडम तिथे जाता क्षणी त्या रूमला कशी आग लागली आणि त्या आगीतून आपण कसं तिलोत्तमा मॅडमला वाचवलं हे सगळं सावली आता सगळ्यांच्या समोर सांगते. आणि अंगावरती रग टाकून आपण तिलोत्तमा मॅडमला त्या आगीतून कसं बाहेर काढलं. त्यावेळेस तिलोत्तमा मॅडमने आपल्याकडून वचन घेतलं की इथे जे काही घडलं ते सावली तू कोणाला सांगणार नाही म्हणून. आणि त्यावेळेस मी घाबरले असताना तिलोत्तमा मॅडमला वचन दिल्याचे आता सावली सांगते. हात जोडतच आता सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम मला माफ करा कारण मी तुम्हाला दिलेलं वचन मोडलं, पण मी हे जे काही केलं ते फक्त आपल्या घरासाठी केलं आणि तुमच्या सन्मानासाठी केलं. आणि ते ऐकताच राजकुमार म्हणतो आई एवढे दिवस हे सत्य आमच्यापासून तू का लपवलंस. आता ते सगळं ऐकताच आता तिलोत्तमा ही सगळ्यांच्या समोर येते आणि हात जोडत म्हणते की मला माफ करा, मी चुकले आणि मला हे सगळं करावं लागलं, पण मी हे माझ्या स्वार्थासाठी केलं नाही तर माझ्या घरासाठी आणि माझ्या माणसांसाठी केलं. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की कारण या भैरवीने मला सांगितलं होतं की सानिकाने स्टेटमेंट दिलंय. तिलोत्तमा म्हणते की त्या स्टेटमेंटमुळं आपण ना सानिकाने आपल्याला सगळ्यांना जबाबदार धरलं होतं आणि सानिकाची ही जी काही अवस्था झाली होती ती सगळी आपल्यामुळे झाली होती. म्हणून जर ते स्टेटमेंट बाहेर फुटलं गेलं असतं तर आपण सगळे जेलमध्ये गेलो असतो, म्हणून मी हे सगळं केल्याचे आता तिलोत्तमा बोलते. आणि माझ्या माणसांना वाचवण्यासाठी आणि माझ्या घराची आबरू राखण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं असे आता तिलोत्तमा सांगते. पुन्हा एकदा हा जोडत तिलोत्तमा म्हणते की मला कळतंय की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि मी खूप मोठं पाप केलंय. तिलोत्तमा म्हणते की पण आता मला कळलंय पापाची पाठराखण करणं म्हणजे पाप करणाऱ्याहून मोठं पाप आहे. आणि खरंच मी चुकले असे म्हणत तिलोत्तमा पुन्हा सगळ्यांची माफी मागते. ते बघून पुढे येत आता भैरवी म्हणते वागवा तिलोत्तमा, म्हणजे सगळं काही तू करून सगळं काही तू केलं आणि नामानिराळी राहिली आणि सगळं काही माझ्यावरती ढकललंस काय. भैरवी म्हणते की हे सगळं मी कोणासाठी केलं, अगं तुझी मदत करायची होती म्हणून मी केलं. तिलोत्तमा म्हणते का माझा वापर केला नाही का तू आणि सतत मला तू वेठीस धरलं. भैरवी म्हणते काय मी तुझा वापर केला, मग तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत काय केलं. भैरवी म्हणते मान्य आहे सावली आणि ताराच्या बाबतीत माझी एक चूक झाली होती. तारा आणि सावलीच्या मी आवाजाचा वापर केला, झाली माझ्याकडून चूक, पण तुम्ही काय केलं इतक्या वर्षाच्या माझ्या संगीताच्या तपश्चर्येला तुम्ही गालबोट लावलं असे आता भैरवी बोलते. भैरवी म्हणते की तुम्ही माझ्या एका चुकीचा असा वापर केला तेव्हा मी सुद्धा हेच केलं. आणि जर आता भैरवी म्हणते की माझ्या चुकीला मला एवढी मोठी शिक्षा तर मी तुझ्या चुकीचा वापर केला त्यात माझं काय चुकलं. तरी आपल्या लेकीचं सासर आहे म्हणून मी कधीच कोणाच्या बाबतीत वाईट चिंतलं नाही असे आता भैरवी सांगते. आणि आता भैरवी म्हणते तिलोत्तमा अगं तुझ्या लाडक्या लेकाच्या सुखासाठी मी हे सगळं करते. आणि भैरवी म्हणते की म्हणून आपल्या दोघींच्या सुद्धा चुका झाल्या, तुझी सुद्धा चूक झाली आणि माझी सुद्धा चूक झाली तिलोत्तमा, म्हणून आपण आपल्या या दोघांचीही चूक मागे टाकूयात आणि पुढे जाऊयात. आणि लगेच आता भैरवी म्हणते की म्हणून आपण विधीला सुरुवात करूयात. चला गुरुजी विधीला सुरुवात करूयात आणि विधीला सुरुवात करा. आणि दुसरे सगळेजण आता काहीच करत नसतात आणि फक्त भैरवीकडे बघतात. भैरवी म्हणते तुम्ही असे नुसते माझ्याकडे का बघत राहिलीत.
आणि लगेच आता भैरवी म्हणते की आज सुद्धा तुझ्या हातून जे घडलंय ना तिलोत्तमा ते समोर आहे आणि त्यामुळे नीलला तुला तुमच्या घरच्यांना सगळ्यांना जेल होऊ शकते आज सुद्धा तिलोत्तमा. आणि लगेच आता तेवढ्यात पाठीमागून जगन्नाथ आता पुढे येत म्हणतो की कुणालाही जेलमध्ये जावं लागणार नाही. जगन्नाथचे ते शब्द ऐकता क्षणी आणि जगन्नाथचा आवाज ऐकता क्षणी सगळेजण जगन्नाथकडे बघतात. तर जगन्नाथने कॉलर पकडून साखरे डॉक्टरला धरून आणलेलं असतं आणि तेही इन्स्पेक्टरच्या बरोबर. भैरवी जगन्नाथकडे बघत विचार करते की हा का आला असेल आता इथे आणि याने काही गडबड तर नाही ना केली असेल. आणि लगेच चंद्रकांतराव साखरे डॉक्टरकडे बघत म्हणतात की डॉक्टर काय करतायत इथे. जगन्नाथ म्हणतो की काय डॉक्टर आज खरं बोलताना जीभ अडखळली नाही पाहिजे बरं का. आता जगन्नाथ म्हणतो चंद्रकांतजी आता कसं आहे ना हा जो साखरे डॉक्टर सांगणार आहे ना तो सगळं काही पोपटासारखं खरं सांगणार आहे. जगन्नाथ म्हणतो मागच्या वेळेस काय झालं फक्त टॉर्चर केल्याचं निमित्त होतं त्याला. जगन्नाथ म्हणतो पण आता त्याला पोलिसी खाक्या मिळाला आहे म्हणून तो सुतासारखा सरळ झाला आहे. आणि लगेच आता इन्स्पेक्टर साखरे डॉक्टरकडे बघत म्हणतो की हा तर आता कलम नंबर 302 साठी जेलमध्ये जाणारच आहे पण हा जर खरं खरं बोलला तर याच्यावरचा एक कलम कमी होईल. आणि लगेच आता डॉक्टर साखरे म्हणतो की सानिकाचा तो त्या दिवशीचा जो कबुली जबाब होता तो अर्धवट होता. आणि लगेच आता डॉक्टर साखरे आता तो व्हिडिओ दाखवतो त्यामध्ये सानिकाने म्हटलेले असते की मी सानिका प्लीज माझ्या या अवस्थेला मेंदळे कुटुंब आणि तिलोत्तमा मॅडमला जबाबदार धरू नका आणि ही तुमच्या सानिकाची शेवटची इच्छा आहे असे आता त्या व्हिडिओमध्ये सानिकाने म्हटलेलं असतं. आणि तिलोत्तमा आता तो व्हिडिओ बघता क्षणी आता तिलोत्तमाचे डोळे रागाने लालबुंद होतात. दुर्गावतार धारण करून रागाच्या रुद्रावताराने तिलोत्तमा आता भैरवीकडे बघते आणि सनकन भैरवीच्या कानाखाली मारते. एवढ्या जोरात आता तिलोत्तमाने भैरवीला मारलेले असते की जबरदस्त त्याचा फटाक्यासारखा आवाज होतो. तर भैरवी तिच्या गालाला हात लावते आणि लगेच आता भैरवी गालाला हात लावून तिलोत्तमाकडे बघते. तर सावली म्हणते माई तुमच्यावरती किती जरी विश्वास ठेवला आणि तुम्हाला किती जरी संधी दिल्या तरी तुम्ही सुधारणाऱ्यातल्या नाहीयेत. आणि सावली म्हणते की एवढ्या नीच पातळीला गेल्या तुम्ही आमचं सोडा तुम्ही सगळ्यांना फसवलं. सावली म्हणते की तुम्ही तुमच्या बालमैत्रिणीला तिलोत्तमा मॅडमला फसवलं कशासाठी केलं हे सगळं काय मिळवलं हे सगळं तुम्ही करून आहो तुम्ही स्वतःच्या डावात स्वतः अडकलात असे सावली आता भैरवीला बोलते. आणि जगन्नाथ म्हणतो की सानिकाचा वापर करून भैरवी तू एवढ्या खालच्या पातळीला उतरलीस. आणि जगन्नाथ म्हणतो की अनामिका हीच सानिका आहे असे भैरवीने सगळ्यांना सांगितलं. आणि हे सांगताना या भैरवीला जरासुद्धा लाज वाटली नाही. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की ती कटकारस्थानी बाई आहे ही. ती ऐकताच आता बोट करत तिलोत्तमा म्हणते की 1 मिनिटं म्हणजे आपल्या घरात ही जी अनामिका म्हणून आहे ती सानिका नाहीये. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की जर ती सानिका नसेल तर भैरवीला ती एवढी मदत का करते. आणि लगेच आता ते ऐकताच अनामिका घाबरते. जगन्नाथ म्हणतो अनामिका आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत खरं काय ते सगळं सांग. आणि इकडे आता ज्यावेळेस सावली ही अनामिकाला घेऊन जगन्नाथच्या घरी आलेली असते त्यावेळेस अनामिकाने सांगितलेलं असतं की माझा भाऊ भैरवीच्या ताब्यात आहे आणि त्या जसं सांगतील तसं मला वागावं लागतंय. आणि अनामिकाने त्यावेळेस सांगितलेलं असतं की मी हे सगळं जे काही करते ते फक्त माझ्या भावासाठी करते. आणि लगेच आता ते सगळं आठवून अनामिका आता तिलोत्तमासमोर येते. तर भैरवी अनामिकाला खुणावत म्हणते की सांगू नको. पण अनामिका आता हात जोडते आणि तिलोत्तमाकडे बघत आता अनामिका म्हणते की मला माफ करा माझं खरंच चुकलं पण माझा नाविलाज होता. आणि अनामिका म्हणते की जसं माईंनी तुम्हा सगळ्यांना विठीत धरलं होतं तसं मला देखील विठीत धरलं होतं आणि मी अनाथ आहे या जगात माझं कोणी नाहीये असं मला भैरवी माईंनी सांगायला लावल्याचे अनामिका बोलते. आणि आता अनामिका म्हणते की माझा एक लहान भाऊ आहे आणि तो माईच्या ताब्यात आहे आणि माझे आई बाबा गेल्यापासून त्यांनी माझ्यासाठी खूप केलं असल्याचे आता अनामिका बोलते. आणि या सगळ्यांमुळे मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीत सामील झाल्याचे आता अनामिका बोलते. आणि आता भैरवीचा खरा चेहरा तिलोत्तमासमोर आणि सगळ्यांच्या समोर आलेला असतो. रागाने तिलोत्तमा सावली आता भैरवीकडे बघतात. आणि त्यानंतर आता तिलोत्तमाने सावलीला मोठ्या प्रेमाने मिठी मारून जवळ घेतलेलं असतं. तर ते बघून आता सावली खूप खुश होते. सावलीला सगळ्यात मोठा अधिकार तिलोत्तमाने स्वीकार करून दिलेला असतो. आणि लगेच आता सावली बेडरूममध्ये येते. सावली म्हणते तिलोत्तमा मॅडमने मला प्रेमाने जवळ घेतलं आणि आज मी खूप खुश आहे मला सगळं मिळालं. सारंग म्हणतो की सगळं नाही सावली म्हणते की आता अजून काय बाकी आहे. सावली म्हणते की आता सगळ्यांच्या समोर सिद्ध झालं ना हे सगळं माईंनी केलंय तर आता सारंग म्हणतो नाही सावली हे या सगळ्या सत्याच्या मुळाशी एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर सापडल्याखेरीज मी आता स्वस्थ बसणार नाही.
सावली म्हणते की कोणता प्रश्न मला सांगा ना, तर सारंग म्हणतो उद्या तुला कळेल. तर सारंग आता अजून सगळ्यात मोठा कोणता धमाका उडवणार असतो प्रेक्षकांनो, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.